तर चला नवीन व्हिडिओला सुरुवात झाली आहे. कारगिलमध्ये आम्ही आहोत आणि आम्ही चाललो आहे त्या फुलांच्या गावामध्ये, जे कारगिलमधलं इथे फेस्टिवल पण असतं 12 एप्रिलला, पण ह्या वर्षी ते नाही झालं आहे. तर आम्ही आता तिथे चाललो आहे जवळ. हे बघा किती किती छान आहे नदी. आणि ना इथे ही नदी 12 महिने पण असते, फक्त एवढंच आहे की हिवाळ्यामध्ये थोडी कमी होऊन जातं पाणी. तर आम्ही त्या गावात आलो. एकदम असं निसर्गाच्या सानिध्यात ते गाव आहे. आणि आता इथे गाडी पार्क केली आहे. जास्त जागा नाही आणि इथे खूप असे टुरिस्ट येत नाही. चला चाललो आम्ही, निघालो, फ्रेश वगैरे झालो, जरा रेस्ट केला आणि आता चाललो आहे बघायला. आणि हे गावचे लोक भरपूर सपोर्टिव्ह आहे. खूप शांत गाव आहे. इथे तुम्हाला जास्त दुकानं, हॉटेल असं काही मिळणार नाही. आणि खूप जास्त क्राऊड पण नाही आहे. जे एकदम इंटरेस्टेड लोक आहेत तेच इथे येतात. आणि आम्ही तर इथे येण्याच्या आधी पुढे निघून गेलो होतो, पण आम्हाला एक माणूस भेटला जो लंडनवरून इथे बघण्यासाठी आला होता. तो म्हणे जा, वर्थ आहे. कारण हे असं एप्रिलमध्येच येतं. म्हणजे जर तुम्ही लडाखला एप्रिलमध्ये येणार येणार असाल तर हे छान आहे बघायला, एकदा हरकत नाही. झालं असं की काल यांचं फेस्टिवल पण असतं, पण काल त्यांनी सेलिब्रेट नाही केलं. डेथ वगैरे झाली 2-3 जणांची. त्यामुळे आता आम्ही पण जरा रील वगैरे बनवतो. टरबूज घे बाळा. बेबी थँक्यू. बेबीला दे चॉकलेट. हा चल बाळा पटकन. टरबूज खातो. कोणी दिलं सांग बरं. तिला देऊ का मी? नम नम दिलं बघ. खाऊन टरबूज खाल्लं. चल तू चल पुढे चल. हा हा, पाणी कंटिन्यू चालू आहे इथे. आणि हे फुलं बघा, वाव. पूर्ण असं लडाखमध्ये एप्रिल महिन्यामध्ये अशी छान फुलं येतात. वरतून ड्रोन असतं तर एकदम भारी शूट झालं असतं. ती पण बघा किती पडलंय, सगळं पाकळ्या पाकळ्या. हवा आली की लगेच पडतात, एवढ्या हलक्या पाकळ्या आहेत एकदम. वाव, हे बघा किती सुंदर वाटतंय. या रिदू, पप्पाच्या कडेवर जा बाळा. पप्पा याला घ्या कडेवर. आणि इथे तुम्हाला जेव्हा येणार ना, मधून कंटिन्यू पाणी वाहतंय, वरतून झरा डोंगरामधून पाणी येते हे बघा. आणि इथे आल्यावर तुम्हाला असं फीलच होणार नाही की टुरिस्ट प्लेस आहे, कारण इथे जास्त लोक येत नाही. एक तर एप्रिलमध्येच येतं हे. आलं तरी फक्त 2 आठवडे फुलं असतात. आणि त्यात ह्या हॉटेलमध्ये असं काही म्हणजे हे नाही आहे की हॉटेल आहेत, भरपूर राहण्यासाठी जागा, असं काही नाही आहे. जस्ट आले एप्रिलमध्ये तर यायचं गावामध्ये. खूप छान एकदम निसर्गरम्य आणि शांत वातावरणात इथे लोक आहेत. आणि त्या कसल्या गावातल्या लोकांचा आवाज सुद्धा नव्हता, एवढी शांतता होती. इथे आल्यावर आहे ना, हे बघा सगळीकडे तुम्हाला 360 दाखवते. हे बघा. काय बाळा, काय बेबी, तुला केक सापडला का परत? तर इथे आल्यावर हेच आहे की तुम्ही ना फोटोज, रील मस्त मस्त बनवू शकतात. हे बघा तुम्ही सगळीकडे बघा. हे बघा मी पण तेच बनवतोय बघा, रील बनवतोय. सापडली रील. किती सुंदर आहे ना. काय? नो नो नाही, आपल्या पप्पाला केक कट करायचा आहे. आज बर्थडे आहे ना पप्पांचा. आज हर्षचा बर्थडे आहे. तर सगळ्यांनी, खूप जणांनी आम्हाला मेसेज केले, तर सगळ्यांना थँक्यू सो मच. सगळ्यांचे मला खूप काही मेसेज आलेले आहेत. हॅपी बर्थडे वगैरे मेसेज, कमेंट्स, लॉट ऑफ भरपूर आले. त्या सगळ्यांना माझ्याकडून मनपूर्वक थँक्यू सो मच आणि धन्यवाद. मी रिप्लाय दिले होते, पण मला असं झालं पुन्हा की इतके मेसेज आले, किती जणांना रिप्लाय द्यावा. त्यामुळे मग व्हिडिओच्या माध्यमातूनच थँक्यू सो मच. आणि आम्ही आता हे बघा किती सुंदर आहे. खूप खूप इथे आल्यावर एकच आहे की एप्रिलमध्येच असतं आणि एवढी सुंदर आहे बघा. आणि इथे आल्यावर तुम्ही फोटो, रील हेच आहे जास्त, बाकी छान आहे, मस्त आहे. तर रिद्धूला मस्त मैत्रिणी सापडल्या आहेत. आपका नाम? हाँ आपका? मुस्कान. वाव. और आपका? जारा. अरे वा. आणि ह्या आहेत रिद्धूच्या नवीन मैत्रिणी. हो ना रिद्धू, तुझ्या मैत्रिणी आहेत ना छान छान. दुष्म दुष्म करतोय त्यांना. कर मग. अच्छा. या रिद्धूच्या नवीन मैत्रिणी. ये
तर आता रिटर्न जाताना पुन्हा एकदा ह्या गावातल्या मुलं इतके गोळा झाले होते रिद्धू सोबत खेळायला. आणि तो रिद्धू पण बघा कंटिन्यू त्याचं इकडून तिकडे पळणं चालू आहे. संध्याकाळी बरीच गर्दी झाली होती. रिद्धूचे किती फ्रेंड्स झाले. जाताना हे असा रस्ता इथून यायचं. छान आहे. लोक भरपूर सपोर्टिव्ह आहेत. मस्त लहान मुलं तर रिद्धू सोबत पण खूप खेळायला आले होते. आता आम्ही चाललो आमच्या गाडीमध्ये परत. साईडला गाव आहे आणि इकडे समोरचा व्ह्यू दाखवते हे बघा. चला आम्ही निघालो आता पुढे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.